नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ भूमी या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण इडली सांबार बनवणार आहोत. त्यासाठी तांदूळ आणि त्यात थोडे मेथीदाणे टाकून रात्रभर भिजत ठेवले होते. उडीद डाळही भिजत ठेवली होती. त्यानंतर त्याला छानपैकी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. आता सांबारसाठी एका कुकरमध्ये आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे. 2-4 लसूण पाकळी, हळद, मीठ, पाणी आणि थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर काही आपल्याला सांबारसाठी व्हेजिटेबल्स लागणार आहेत. फ्लावर, वांगी, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण पेस्ट, कांदा, कढीपत्ता, लाल सुकी मिरची. त्यानंतर तांदळाचं आणि उडीद डाळीचं बॅटर काढून घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि इनो टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इडलीच्या भांड्याला छानपैकी तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे व त्यामध्ये हे बॅटर टाकून द्यायचं आहे. इडली पात्रात पहिलेच आपण थोडंसं पाणी टाकून त्याला छानपैकी उकळू दिलं. त्यानंतर हे भांडं त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि वरतून झाकण लावायचं आहे. चला आता आपण करूया सांबारची तयारी. त्यासाठी आपण हे परफेक्ट अशी डाळ शिजवली आहे. एका पातेल्यात छानपैकी तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकून ती छान तडतडू दिली आहे. त्यात आपल्याला 2-4 कढीपत्त्याची पानं आणि लाल सुकी मिरचीही टाकून द्यायची आहे. छोटा बारीक चिरलेला कांदा टाकून द्यायचा आहे. जिरे टाकून द्यायचे आहेत. मिक्स करून त्यामध्ये आपण जे लसणाचे छोटे छोटे तुकडे केले होते तेही त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला लाल सुकी मिरची पावडरही टाकून द्यायची आहे आणि आपण जे कट केलेले व्हेजिटेबल्स होते तेही त्यामध्ये टाकून द्यायचे आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सांबार मसाला टाकून घ्यायचा आहे. मंद आचेवर छानपैकी व्हेजिटेबल्स शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जी तयार केलेली डाळ होती ती टाकून द्यायची आहे आणि आपल्या अकॉर्डिंग आपल्याला जेवढं पाणी लागतं आपण त्यामध्ये टाकून मीठही टाकून घ्यायचं आहे. वरून छानपैकी आपल्याला कोथिंबीरने गार्निश करायचं आहे. एक उकळी आल्यानंतर आपले सांबार तयार आहे. इथे आपली इडलीही तयार आहे. तर तयार आहे आपलं इडली सांबार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.